नमस्कार. हवामान अंदाज आणि माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुगाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 22 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया. सध्या पाहायला गेलं तर आज पहाटे एक चक्रवात स्थिती आहे गुजरात, इंदोर आणि कराची या भागात होणार आहे. आणि त्यातून जास्ती काय फरक नाही पडणार, पण उत्तर भागातून थोडंसं ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे. आणि इकडे कराची, जोधपूर ह्या भागातून इकडे अरबी समुद्रातून बाष्पीभूत वारे तिथे गेल्यामुळे साधारण ढगाळ हवामान होण्याची शक्यता आहे. आणि तिथून पुढे जम्मू आणि काश्मीरमध्ये याचा थोडासा प्रभाव पडेल, म्हणजे पश्चिमी आवर्तन येण्याची सुद्धा किंवा वाढण्याची शक्यता वाटते. आणि बर्फवृष्टी आणि पाऊस त्या भागात, जम्मू आणि काश्मीर या भागात होणार आहे. इतरत्र पाहायला गेलं एक 2 दिवसामध्ये किंवा 22 तारखेपर्यंत कोरडे वाऱ्यांचा प्रभाव वाढणार आहे आणि थंडीचं प्रमाण सुद्धा वाढणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर इकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरडे वाऱ्याचा प्रभाव राहणार आहे. 13, 14, 12, 13 सेल्सिअस तापमान संपूर्ण महाराष्ट्रात राहणार आहे. कमीत कमी म्हणजे जिथे सखल भाग आहे तिथे जास्त थंडी लागणार आहे. चढ भागात थोडीशी थंडी कमी असणार आहे. आणि इकडे भारताच्या दक्षिण टोकाला थोडंसं ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. 21 तारखेला सुद्धा काही तेवढा काय फरक वाटत नाही. का तर 21 तारखेला सुद्धा थोडीशी परिस्थिती बदललेली जरी असली तरी पण राज्यामध्ये कोरडे वाऱ्याचा प्रभाव जास्त असणारा आहे. संपूर्ण राज्यामध्ये कोरडे वारे असणार आहेत. आणि इकडे दक्षिण साईडला काही अंशी, म्हणजे दक्षिण महाराष्ट्रात दक्षिण दिशेला काही अंशी उंचावरची ढगाचे प्रमाण असणार आहे. पावसाची काही शक्यता नाही, पण उंचावरचे ढग असणार आहे असं दिसून येत आहे. एकंदरीत पाहायला गेलं ते तर 15-16 किंवा 15-16 सेल्सिअस तापमान हे दक्षिण महाराष्ट्राच्या साईडला असणार आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं 12-13 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. आणि नागपूर, विदर्भ ह्या पट्ट्यात पाहायला गेलं तर 12-13 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त करून नांदेड, अकोला, नागपूर ह्या पट्ट्यात, चंद्रपूर पट्ट्यात तापमानाची सरासरी निचांक पातळी होण्याची शक्यता वाटते. 22 तारखेला सुद्धा काय फरक नाही आहे, तेवढा फारसा काय फरक दिसत नाही. वाऱ्यांचा प्रवाह थोडासा वाढलेला दिसून येतोय. 21-22 तारखेपर्यंत वाऱ्याचा प्रवाह वाढलेला दिसून येतोय. आणि संपूर्ण राज्यात आसपास एक चक्रवात स्थिती, उलटी चक्रवात स्थिती, म्हणजे पश्चिमी आवर्तनाचा प्रभाव म्हणावा लागेल. त्या स्थितीमुळे वाऱ्याची दिशा बदललेली आहे. साधारण राज्यामध्ये कोरडे वारे जळगाव, अकोला, नागपूर ह्या भागात कोरडे वारे राहणार आहेत. आणि त्यामुळे थंडीचा पारा घसरलेलाच राहणार आहे. पण दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामधून पाहायला गेलं तर तापमान वाढ थोडीशी जाणवते. साधारणतः कोकणपट्टी, सोलापूर, सांगली, कोल्हापूर ह्या पट्ट्यात थोडंसं तापमान वाढ असणार आहे. आणि वाऱ्यांची दिशा सुद्धा पूर्वेकडून येण्याची शक्यता आहे. कोरडे वारे काय नसणार नाहीत. कोल्हापूर आणि इकडे सिंधुदुर्ग पट्ट्यात थोडंसं ढगाळ हवामान होण्याची शक्यता वाटत आहे. म्हणजे उंचावरचे ढग असणारे, पावसाची शक्यता नाही. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करत चला. धन्यवाद.